नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सकाळी तुम्ही पाहू शकता इथे एक 7,500 रुपयाचा मेसेज हा आलेला आहे। तर हे कशाचे आहेत, तर मी लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत माझ्या आईचा फॉर्म भरला होता आणि ते फॉर्म भरलेला मित्रांनो 7,500 रुपये आज क्रेडिट झालेले आहेत। कुणाला 1,500 रुपये जमा झालेले आहेत, कुणाला 3,000 रुपये जमा झालेले आहेत, पण 7,500 रुपयाचा मेसेज कसं काय आला, तर 7,500 रुपये जमा कसे काय झाले, हा प्रश्न भरपूर जणांचा असणार आहे। तर 7,500 रुपये मिळण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझ्या आईचा फॉर्म मी जुलैमध्ये फॉर्म हा भरलेला होता। जेव्हा ऑनलाईन फॉर्म चालू झाले होते तेव्हा मी जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि त्या जुलैमध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर अकाउंटला आधार लिंक नव्हतं, संलग्न नव्हतं, केवायसी झालेली नव्हती। तेव्हापासून ऑक्टोबर पर्यंत केवायसी ही केलेलीच नव्हती मित्रांनो। त्यामुळे जेवढे काही हप्ते होते पहिल्यापासून जुलैपासून ते आता ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचे जे हप्ते आहेत 7,500 टोटल, ते एकदाच आईच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। कारण सांगतो मित्रांनो, 7,500 रुपये का भेटले आणि दुसऱ्यांना भरपूर जणांना मित्रांनो कोणाला 1,500 रुपये भेटत आहेत, कुणाला 3,000 रुपये भेटत आहेत। तर ते का त्यांना 1,500 3,000 असं का भेटत आहे, तर जुलै ते ऑगस्ट मध्ये ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यांचं जर केवायसी राहिलेली असन आणि त्यांनी हे ऑक्टोबरमध्ये आता केवायसी केली, तर टोटल जेवढे जुलैपासून ते जे हप्ते राहिलेले आहेत ते सर्वच हप्ते त्यांना भेटणार आहेत। पण जुलै आणि ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमध्ये कोणी फॉर्म भरला असेल किंवा ऑक्टोबरमध्ये कोणी फॉर्म भरला असेल, तर त्यांना फक्त चालू महिन्याचेच पैसे हे भेटत आहेत। ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे जे 3,000 रुपये दिले जात आहेत ते 3,000 रुपयेच भेटणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत 7,500 रुपये हे कुणाला भेटत आहेत। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।